महाराजांचे समृद्ध वारसा म्हणजे महाराजांचे गडकिल्ले. किती लोकांना वाटतं गडकिल्ले बघावेत. महाराजांचा जन्म झाला, त्या किल्ल्याचं नाव काय? काय नाव? आवाज आला पाहिजे. जेवलाय का नाही? काय नाव? शिवनेरी. महाराजांचा मृत्यू झाला, त्या किल्ल्याचं नाव काय? रायगड. शिवनेरीचे पहिले 2 अक्षर म्हणजे शिव, आणि रायगडाचे पहिले 2 अक्षर म्हणजे राय. हे 2 शब्द तयार केल्यावरती एक शब्द तयार होतो. त्या शब्दाचं नाव म्हणजे शिवराय. मी कुठल्या धर्मावरती टीका करत नाही. मी सर्व धर्माला मानणारा माणूस आहे. महाराजांनी सुद्धा मानलं. पण मी कायम सांगतो की जसं आपल्या मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, जसं आपल्या मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं रायगडला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. तुम्हाला माहिती आहे का हो, मी जेव्हा बाहेरला फिरायला जातो तेव्हा मला लोक कायम सांगतात की महाराजांनी गडकिल्ले बांधले. मी ज्यावेळी बाहेर गेलो तर एक माणूस मला सहजच म्हणाला की दादा, तू नेहमी सांगतोस की महाराजांनी गडकिल्ले बांधले, तुझ्या राजांनी किल्ले बांधले, तुझ्या राजांनी दगडांचे किल्ले बांधले, पण तुझ्या राजाला उभ्या आयुष्यात एकही महाल बांधता आला नाही. एकही महाल. लाल महाल शहाजी महाराजांनी बांधला, महाराजांनी एकही महाल बांधलेला नाही. आणि आमच्या राजाने बघ एवढे सुंदर सुंदर महाल बांधलेत. आजही बघायला अभिमान वाटतो. मी म्हणलो बरोबर आहे बाबा, तुझ्या देशातल्या राजांनी गडकिल्ले बांधले नाही, पण तुझ्या देशातल्या राजांनी महाल बांधली, आणि त्यांनी त्या महालामध्ये दिवसा बायका नाचवल्या. माझ्या राजानं एकही महाल बांधले नाहीत, पण माझ्या राजानं 365 गडकिल्ले बांधले, आणि या गडकिल्ल्यांच्या जोरावरती या हिंदुस्थानातल्या बायका वाचवल्यात. हे सांगणं कर्तृत्व कुणाचं आहे? होय, कर्तव्य कुणाचं आहे? तुमचं आणि माझं आहे का नाही हो? जर गडकिल्ले नाही जिंकले, जर नाही जगले, तर पुढच्या पिढीला काय दाखवणार आहोत? महाराज 10 वर्षांना आपले नातू आपल्याकडे येतील आणि म्हणतील, बाबा ज्या किल्ल्यावरती महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला आम्हाला दाखवा ना. बाबा ज्या किल्ल्यानं साक्षात शिवाप्रभूंना 32 मानाच्या सोनेरी सिंहासनावरती बसताना बघितले, तो रायगड मला दाखवा ना. ज्या अफजल खानाला महाराजांनी फाडल्या, त्या प्रतापगडाचा एखादा तरी तुकडा मला दाखवा ना. तुम्हाला चित्रात दाखवावं लागेल, हा शिवनेरी, हा रायगड, हा प्रतापगड. असं होऊ नये जर असं वाटत असेल तर त्यासाठी आपण आपली पिढी बदलली पाहिजे. कशी बदलली पाहिजे? फार सुंदर कल्पना आहे. एका कल्पनेत आपली पिढी बदलू शकते. काय केलं पाहिजे आपण? मी लहान होतो त्यावेळी आपल्याला शाळेत आपल्यामध्ये क कमळाचा शिकवला जायचा, ब भटजीचा शिकवला जायचा, ग गवताचा शिकवला जायचा. साहेब तुम्हाला सुद्धा लहानपणी शाळेत क कमळाचा शिकवला असणार, ब भटजीचा शिकवला असणार. इथून पुढे आपल्या पोराच्या शाळेत जायचं, शिक्षकाला सांगायचं की बाबा इथून पुढे आमच्या पोराला क कमळाचा शिकू नको, क कर्मवीर भाऊराव पाटलांचा शिकव, श शामरुबाचा शिकू नको, श शहाजी महाराजांचा शिकव, स सशाचा शिकू नको, स छत्रपती शिवाजी महाराजांचा शिकव. हे ज्या दिवशी आपण आपल्या पिढीला सांगाल त्या दिवशी मातीसाठी बलिदान देणारी पिढी या मातीमध्ये तयार होईल. बाहेरची लोक ज्या अभिमानाने सांगतात की आमच्या भागात किल्ले नाहीत, तुमच्याच भागात महाराजांनी किल्ले बांधलेत. आमच्या भागात किल्ले असतील पण किल्ले फार सुंदर आहेत, तुमच्या भागातले किल्ले पडलेत. अरे होय, आमच्या भागातले किल्ले पडलेत, आमच्या महाराजांचे किल्ले पडलेत. कारण का या प्रत्येक किल्ल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुघलांचा आलेला तोफेचा एक आणि एक गोळा झेललाय. या प्रत्येक किल्ल्यानं मुघलांची रक्त रांगोळी या किल्ल्यावरती केले. तुमच्या भागातले किल्ले सुंदर आहेत कारण तुमच्या किल्ल्यातनं दिवसा दारूचे पाट वाहिलेत, माझ्या महाराजांच्या किल्ल्यातनं दिवसा रक्ताचे पाट वाहिलेत. तुमच्या किल्ल्यातनं दिवसा घुंगरांचे आवाज आलेत, माझ्या महाराजांच्या किल्ल्यातनं दिवसा तलवारींचे आवाज आलेत. ज्यावेळी तुमच्या किल्ल्यांवरती आक्रमण झाली तेव्हा तुमच्या देशातल्या राजांनी माना वाकवल्या, भिंती वाचवल्या. ज्यावेळी आमच्या किल्ल्यांवरती आक्रमण झाली, आमच्या मावळ्यांनी माना नाही वाकवल्या, छात्या फाकवल्या. चल या एक 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 किल्ला या मातीसाठी बलिदान दिलाय. त्यावेळी या मातीचा रंग लाल झालाय. कधीतरी कार्यक्रम सुटल्यानंतर इथला एखादा माती उचला
आणि ढेकूळ हातात घ्या आणि तो ढेकूळ पाण्यावरती टाका. त्या पाण्यावरती आलेला लाल तरंग या मातीसाठी बलिदान दिलेला आपल्या मर्द मराठ्यांचा असेल. पण मी कायम सांगतो, एक गोष्ट अभिमानानं सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड बघा. रायगड का बघायचा? रायगड का बघायचा? किती लोक रायगडला गेले? हात वरती करा. एवढ्या लोकांनी रायगड बघितला, हात खाली करा. गोव्याला किती लोक गेलती खरं सांगायचं? तिकडे बरं जायला सुचते बरं. आयुष्यात लग्न झाल्यानंतर आयुष्यात लग्न झाल्यानंतर नवऱ्याला फक्त एक गोष्ट सांगा, बाबा फिरायला कुठं लोणावळा खांडावळा अजिबात नेऊ नको. लग्न झाल्यानंतर एकच इच्छा व्यक्त करा, मला आयुष्यात फक्त एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड दाखव. रायगड कसा बघायचा? रायगड कसा बघायचा? आपले लोक जातात वयाच्या 70व्या वर्षी रायगड बघायला जातात. कारण देतात, चालायला येत नाही, रोपवेत बसतात, वरती जातात. 70व्या वर्षी किल्ले बघायचे नसतात, 70व्या वर्षी घरात बसायचं असतं, वयाच्या 32व्या वर्षी किल्ले बघायला बाहेर फिरायचं असतं. तिथून पुढे किल्ल्यावरती गेल्यावरती रायगड बघायला जाल, त्यावेळी रायगडाच्या रोपवेनं नका जाऊ, रायगडाच्या प्रत्येक पायरीने चालत जावा. का जावा? ज्या दिवशी डोक्याच्या कपाळाचा घाम पायाच्या नखापर्यंत पोहोचेल, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या रक्ताचा इतिहास तुम्हाला समजेल असं मला वाटतं. आणि किल्ल्यावरती गेल्यावरती आपण काय बघतो? महाराजांची हत्तीशाळा, महाराजांची तोपशाळा, महाराजांची घोडशाळा. इथं पासून गेल्यावरती किल्ल्यावरती एक गोष्ट बघायची. कान देऊन ऐका, मी छाती ठोकून सांगतो, पुरावानीशी सांगतो. जगाच्या पाठीवरती एकमेव असा राजा आहे, जगाच्या पाठीवरती एकमेव असा राजा आहे ज्यानं स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिली. स्वतःच्या वास्तूची गॅरंटी. साहेब माईकची गॅरंटी आहे काय साहेब तुम्हाला? किती वर्ष टिकणार आहे? नाही म्हणतात. इथं माणसाची गॅरंटी नाही, माईकचं काय घेऊन बसलाय. पण महाराजांनी त्यांच्या वास्तूची गॅरंटी दिली. कुठे दिले? रायगडावरती जायचं, महाराजांच्या समाधीपाशी उभा राहायचं आणि फक्त पाठीमागं बघायचं. दगडावरती जगातल्या सगळ्यात मोठ्या इंजिनियरचं वॉरंटी कार्ड आहे. दगडामध्ये एक शिलालेख आहे. तर शिलालेखात महाराज असं म्हणतात, मी नाही बरं का, महाराज असं म्हणतात, रायगडाचं वॉरंटी कार्ड आहे. महाराज म्हणतात, शेवटचं वाक्य आहे, याव चंद्र दिवा करोती. म्हणजे काय? जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत रायगडाचा पत्थर आणि पत्थर आणि रायगडाची प्रत्येक वास्तू टिकेल. कुठपर्यंत? चंद्र सूर्य असेल तोपर्यंत. जगाच्या पाठीवरती एकमेव असा इंजिनियर आहे, एकमेव असा इंजिनियर आहे ज्यानं पहिल्यांदा किल्ल्यावरती शौचालय बांधायचा शोध लावला. अमिताभ बच्चनचा घसा बसला हरघर शौचालय करून, पण शौचालयाची रेंज आमच्या डोक्यात गेली नाही. नगरला एके ठिकाणी गेलतो गणेश उत्सवाला साहेब, एका म्हातारीनं गणपती त्या शौचालय सरकारनं मंजूर केलं त्या खोपऱ्यात बसवला होता. मी म्हणलो, काकू असं का? नाही म्हणले, वर्षभर मी पत्र्याच्या घरात राहायला आली, निदान गणपती तर स्लॅबच्या घरात राहील. कमकुत मानसिकता झाली हो आमची. पण महाराजांनी शौचालय बांधले. कुठं बांधले? रायगडावरती गेल्यावरती गाईड्सला म्हणायचं, एकदा महाराजांचं शौचालय दाखव, विष्ठेचं डिकम्पोजेशन कसं करायचं. जगाच्या पाठीवरती एकमेव तंत्र जे महाराजांनी निर्माण केले. तुम्ही म्हणणार जमिनीवरती कुणाला पण बांधायला येते. नाही रे, महाराजांनी समुद्रात शौचालय बांधले. सिंधुदुर्ग किल्ला कधीतरी बघून या. समुद्राच्या पाण्यामध्ये विष्ठेचं डिकम्पोजिशन कसं करायचं याचं तंत्र महाराजांनी शिकवले. कधी प्रश्न पडलाय का हो? कधी प्रश्न पडलाय सिंधुदुर्ग गेल्यावरती साईडनं सगळं खारी पाण्यामध्येच गोड पाणी कसं काय हो? कसं काय पाणी? रेन वॉटर हार्वेस्टिंग, पडणाऱ्या पावसाचं पाणी साठवायचं आणि पिण्या योग्य करायचं. जगाच्या पाठीवरती फक्त एकाच राजाला जमलं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.